जात त्याच्याकडं इतक्या दिवसांनी म्हणते चल लग्न बोलली काय प्लॅन आहे काय नो एवढी आज का चिडली होती एवढी माझ्यावर का ग लय रागात फोन केलता म्हणजे करणारच की रागात फोन का आज काय झालंय माझ्या घरच्यांनी मला आता पाहुणे बघितले तुला किती दिवसांनी म्हणते बरं चला आपण लग्न करू सारखं म्हणते लग्न कर आता बरं आहे का जमवलं काय झालंय नेमकं काय झालंय नेमकं लग्न जमवलंय दुसरीकडे आता माझं आलते पाहुणे बघायला कधी कालच येऊन गेले काल आलते होय हा मग काय म्हणली तू काय आता घरचे म्हणले कर पास पोराला मग केलं पास केलं हा मग आणि माझं काय मग आता किती दिवसांनी ओरडते की करायचंय लग्न आपल्याला करायचंय की आपल्याला लग्न मग काय लगेच तू हा म्हणली होय लग्न करायचे का नाही माझ्याशी करायचंय की काय करायचंय मग चल लग्न करायचंय आपल्याला काय लगेच असतं काय हा मग काय उठून सुटून काय तीच काम आहेत काय लग्न लगेच करायला मला लग्न करायचंय म्हणा तू बरोबर मग करायचंय की थांब जरा वेळ काळ येऊ दे जरा कधी मला दुसरे घेऊन गेले मी सांगतो मम्मीला बोलतो घरी मला काय ऐकायचं नाही चल लवकर लग्न करायचंय हा करू थांब काय करू थांब तू करायचंय की दुसऱ्याला बोलत तर नाहीस ना कोणाला बोलतोय तेव्हा हा मग आता रोज तुलाच बोलतोय की मग लग्न करायचं चल ना लवकर करायची मला लग्न तुझ्याशी करायची म्हणत हा मग करायचंय की कधी मग करू थांब जरा झालं आज बघून उद्या बघून गेलेत परवाच्या दिवशी सुपारी फोडते करते लग्न मग तिकडच मम्मीला हे बोलतोय कसं हे काय बारकाल्या पोरांचा खेळ आहे का लग्न म्हणजे चल पळून चाललंय ते ऐकतेच हा पळून जाऊ कशाला आता तू तर लागतेच आता माझी मग आपण यांना पळून कशाला घरच्यांना विचारायला लग्न करायचं मग कधी विचारतो तू घरच्यांना विचारतो ना कधी विचारायचं चल आज विचार आज विचारायचं का हा आज विचारायचं विचारू हा लगेच हा लगेच थांब की आधी बोल का लगेच जायचंय जायचं घरी तुझ्या मम्मीला विचारायचं आणि आपल्याला लगेच उद्याच्या लग्न करायचे बर करू तुझ्या पद्धत बरं करू नाही करूच मग करू ना हा हा करायचंय की मग मी कुठं म्हणतोय नाही करायचं नाही तर नुसतं म्हणतो लग्न नाही करायचं मग तुला सांगते मी सगळे आपले फोटो त्याच्यामुळे एवढी आज चिडली होती बाई हा मग सगळं घरी नेऊन दाखवत असते मी तुझं बी लग्न होऊ देत नसते तुझं माझ्या बरोबर लग्न नाही केलं तर बघा मग सांगायला लागले तो म्हणलंय ना तुझ्या बरोबर मी तो सध्या लग्न होऊ द्यायची नाही हा का ग बाई का नाही लग्न होऊन देणार हा कोण आहे लग्न होऊ देणार म्हणजे मग प्रेम करते मी त्याच्यावर प्रेम करते म्हणजे हा तुला किती वेळा झालंय सांगायचं किती एवढी शहाणी आहे का तुझी आई प्रेम करायला निघाली त्याच्या बरं काय शहाणी आहे का माझी आई हा शहाणी आहे माझी आई आत्या हा सांगायला लागले मला लग्न करायचं शहाणी आहे. करणार का नाही माझ्याशी लग्न वाचा 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 बोलत काही बिन म्हणते शहाणी आहे माझी आई मला करायचं लग्न दिप्या तो शांत बसायचं मी तुझं लग्न हिच्या बरोबर करणार नाही आई तुला माहिती आहे की मम्मी तुला मला लग्न करायचं त्याच्याबरोबर माझं प्रेम आहे तुझ्यावर काही मला माहित नाही प्रेम आणि फिरेम तुला गेला नाही तिकडे आता खड्ड्यात आता पहिल्याच माहिती आहे का नाही आम्ही बोलतो सगळं होतंय हे बघ हिच्या जागेवर तो आहे ना कुणाची बी आणि कुठून बी कसली आणली असते ना तरी मी तिला पसंत केली असते मी बरी आणू देईन पण हे देखना दिवाय ना ह्याच्यावर जाऊ नको ही जे आईच्या तोंडाकडे बघ तुला माहित नाही का आपण गेलो नव्हतो का तिथं हिला मागणं घालाय मी स्वतः गेलते ना आता गेलतो की ठीक आहे सगळं माहिती आहे मग ती मला फुटक्या तोंडाची कशी बोलली तुला माहिती आहे ना बोलली ठीक आहे मग तरी तो थोडा भानावर यायचा ना हिच्या बरं काय हिथं तू बोलत बसलाय तुला मी काय सांगतो होतं फक्त लाईट आली असली तर मोटर चालू कर हा मोटर चालू करत होतो फोन आलता ती सांगत होती तिचं लग्न जमलंय काय त्याच्याबद्दल बोलत होतो आम्ही मग जाकी करतो मला नाही करायचं तिकडे लग्न मला ह्याच्या त्याला बरोबर माझ्याबरोबरच लग्न करायचं हा मला लग्न करायचंय त्याच्या बरोबर लग्न करायचंय मग त्या आईच्या तोंडाला आधी आवर घालायची ना मग इकडं पेरमात पडायचं माझ्या आईला यायचंय का इथं तुमच्यापाशी नांदायला मला यायचंय ना काय तिचं पिरम तू चाललंय माझं प्रेम आहे तिकडं आईचं तोंड फुटलेलं गाडग जाऊ दे मम्मी जाऊ दे तिला कशाला काय म्हणते काय तिला कशाला काय म्हणते गबस. मग हिला तुला पिरम करते ना ती मग करते की हे पिरा आमच्या राज्यात नव्हतं बाय असलं पिरम फिरम आता आले आमच्या अगं पण तुझ्या आईला तो समजून सांगायचं ना मला त्याच पोरग लग्न करायचंय त्याच्या सांगितलंय मी तिला सांगितलंय मग त्या दिवशी का तशी बोलत होती वाका 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 काय तिच्या तोंडाला मिनिट होतं का बोलायला हा तू चल बरं सोड नाही तिला सोडणं नाही तिला तिच्या आई पोतोर नेते आणि तिचं फादड फाडीते आता कसं ती बघ चल बरं सोड लय सोड बोलत होती त्या दिवशी मटा मटा ना बघून दे मला चल आई सोड की तिला सोडायचं नाही तिला आता
अगं आई सोड की तिला. का सोडायचंय पडेल बघा ती. देईल तिच्या आईचा सोमवार जाऊन ती लागन तिला, सोड तिला. वाटा 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 काय नाही तसलं बोलली मागाय गेले आता कुठं निघाली तू? इकडं लेक गुल खेळती इकडं बघितलं का कुठं कुणाला घेऊन माहिती निघाली तू आता तिला? तिला तिच्या आईकडे न्यायचं येईन कुठं बघितलंस निघाली का? मी म्हणजे आईला डेंजर आहे. बस कशाला चालली घरी? हा घरीच न्यायचं घरी चल. सोड तिला, तिचा हात सोड. हात सोड तिचा. सोडणार ना तिला तिच्या आई पोर नेल्याशिवाय सोडणार नाही सांग की काहीतरी. अगं सोड की आई. अरे त्या दिवशी घरी गेलते तर काळाच हाईन बुटकाच हाईन आणि लेकीला नाही समजून सांगावा मला अरे, आवडतोय की सोड त्यांच्या नाही सोड नाही लग्न काय मग काय त्यांच्या बरं करायचं, हिच्या बरं करतो. हिला तर आवडतोय ना मी. ते मला काय माहिती नाही ह्यांच्या बरं आणि त्यांच्या बरं घरी कशाला जायचंय आई? सांग ना मी आईला घरी danger गेल्याशिवाय आहे. नाही. सोड ना आई. नाही सोडणार सोड. गप चल ना वळवळ का सोड करते ना. तशी नाही सोडणार म्हणलंय ना कान पाडीत खाते ना एखादी मी जीव देत असतो बरं. मला माहिती तू पांढऱ्या पालीसाठी नसतो मरत ह्या हा नसतो मरत असतो मी आता. हा. कशाला आणलंय काय ना घरी? देती मी मम्मी दुसऱ्यासोबत लग्न लावून आता. हा. का हो? काय करते इकडं काय नाही कपडे धुणं काढीत होते. गप्पी आहे, जाऊ दे की कशाला काय. तू मुसकडीत खाची नाही हा? एखादी तू गप बस इकडे या इकडे या का लय आला तर म्हणी घोड्यावर आले म्हणी का हे असं चळ शिकेल्यात का लेकीला काय हा? झालं काय झालं इचरा काय करीत होती पार पोर येड केलं ना तिने हा ना तिथं गेलती रानात पोरग दाऱ्यावर गेलं इथं होय हं? लग्न करायचंय मला त्याच्याशी. मग म्हणायचं घरच्याला आई बापाला तुझ्या बापाला भावाला लग्न करायचं ते. ऐकलं का माग तवा तर लाईट टमाटमा पाय दुखायला लागला बाया काय टमाटामा मागच्या बारीने आलते लय टमाटामा काय टमाटामा मग मागल्या बारीने आलते तवा तर लय तुम्ही बुटकाच पोरग हाईन काळात पोरग हाईन हा मग आणि हे देखून पण पोरगी मग ही शिकवलंय पुरीला शिकवलंय आता ती मावळणीला नसतं काय माहिती आणि मग शिकवलेलं मावळणीला मावळणीला मावळण रीती रिवाजाने मागाय आलती ना मागाय आलती मग मागाय आलती मग मला काय माहिती आहे त्या काय भावाला तरी आमचा एक शब्द बोलू दिला का तुम्ही नाही ना हा भावाला नाही शब्द बोल दिला आणि तुला हे असलं काय चाळच हे झाल्यात होय आवडतंय मला प्रेम करते मी त्याच्यावर. मग प्रेम करते तर बापाला सांगायचं भावाला सांगायचं प्रेम करते मी जाते त्याच्या संग हा मग म्हणलं बस हिरो धरलास गाठलाय गोडवणी बाय आहे का बघितलं का ए बाई तुमच्या पाया पडते मी तुम्हाला नाही काय बोलत मी पुरीला बोलते मापल्या आता हिरो धरलाय आणि ह्या हिरोनीने काय केलंय तिथं रानात बघितलंय का जाऊन रानात बघितलंय का हा मग तिला बोलत आहे ना मी का तुम्हाला बोलत आहे अहो मग तुम्ही हिरो धरलाय म्हणजे काय तुम्ही माझ्या पोरला अजून मी तसंच बोलतात का नाही वहिनी काय तुम्ही विचार बोलत? करा उलसाक काय विचार करायचा मी तुमच्या पोरला बोलत नाही पुरीला बोलते मापल्या मी तुम्हाला भांडत नाही बोलत नाही चुकी माझ्या पुरीची झाली ना मी तुम्हाला बोलले का एखादा शब्द आडवा मी सगळा लेखीवानी सगळा तुमच्या अंगात अगोदर लेकी म्हणे नाही काय माणूस काय म्हणत मावळण तशी भाषी आणि खान तशी माती तशी मावळणीवर भाषी असती आईवर नसती जात मावळण तशी भाषी असते म्हणूनच भाषेला मागणं मागाय आलते ना आईने नुसत्या उड्या छाडल्या मग मारल्या उड्या टाना टाना हा मग मारल्या उड्या मग मी सांगते तिला तिला बोलते का तुम्हाला बोलले काय मी एक शब्द माझा भाऊ बी आणि म्हणत तुम्हाला होता ना, बी आली पटत बहीण नाही माझी कसं तर होतं? देऊन हा? टाक. लग्न करायचे मला ते. तेव्हा नाही काय ऐकलं. लग्न करायचं पण तीच मला भेटाय आली, मी तुला बोलावलंय. मग ती बोलिवल्याशिवाय आली का भेटायला कुठं कुठं? मग तिचं प्रेम आहे ना माझ्यावर. आमच्या दोघांना लग्न करायचे, तुम्हीच मागच्या बारीला आलात नाही द्यायचं असं तसं. मग प्रेम आता आहे तू- माझा आणि तिला बी काय प्रेमाला गाठलं तिने आणि एमदी संध्याकाळी तुझ्या बापाला आणि त्यांना त्या कसा प्रेमच तिचा काढायला बाप लावतो. काय म्हणायचं तुमच्याच मनात नाही माझ्याच मनात नाही. हा. माझ्या नाही काय तुमच्या भाऊ पाशी माझा मनात म्हणत नाही. होता माझी नाही, नाही, बहीण काय आली ना, म्हणत तू? देऊन टाक पोरगी. माझ्या पशी नाही नाही बहीण भावंडाला फुगी राहत काय तुम्हा पशी काय आहे तुम्ही भाव माया भाव काय भाव असला बहीण असली कसली कसली? बहीण कसली आहे? कसली आहे? कसली आहे? आम्हाला फुगीर किडं पण पडलं shining. काय? लय किडं किडं नाही, लय पडलं काय? देखण पण दिलंय आणि देवाने मग? पण शायनिंग करायची लोकांच्या वावर बटाईने केल्यात आणि त्यालाच वाटत मी लय बागायदारी आणि काय बागायदारी नाही अहो, काहीतरी तू, हा? आम्हाला आम्ही लोकांचे वावर बटाईनी करू आमचं घरचं घर असं कोणी सांगितलंय तुम्हाला घरचं असल्यावर बटाईनी वावर करायची काय नाही बटाई नाही ते माळ होय
हा? दोन आणि एकराचा तुम्ही- म्हणजे बाळाला दमा राहतात दमा, तुम्ही एवढं लय टमाटम बोलतात. तुम्हाला घरची शेती असून तुम्ही त्या बापूचं काय केलं वाट्यानी का केलं? रान सगळं आता नाही बा केलं आता आम्हाला होतच नाही तर केलं नाही तर होता भावाला लय हवस होती म्हणून तुम्हाला केलं व्हायला म्हणून भावाने. आमच्यावर का जळता आम्हाला होतं हा, आम्ही जळता. करतो. आम्हाला जळायचा आम्ही विषयच घरचं नाही. करतो तर बाहेरचं जळायचा करतो. विषयच नाही काय आणि मग बोल आमचं की काय काहीतरी. हा म्हणा बटाईने वावर करतात. काय तुमच्या याच्यामुळे आमच्या आयुष्याचं वाटलं नाही तुमच्या दोघींमुळं. हिला कळायला पाहिजे होतं. काय कळाय पाहिजे हिला होतं? कळायला पाहिजे होतं. हिला कळलं नाही का आपली बाकी आई माय म्हणती बा- नको द्यायचं तिथं. नाही नाही भांडण घेऊन कोण आलंय सखी मावळण खरंच मावळण नाही तर बा भांडण घेऊन येते का नुसतं तुमचं अंधारात जुनं येते. काढायचं आणि आमचं हे सांगायला करायचं आता. भावाला मी आज दोन तिला गोष्टी. 10 बाऱ्या सून करून घेतली असती. हा पण तुमचं आहे का नीटनाटक मन म्हणून आली भावाची इज्जत घालाय भावकी रावकीत भावकी रावकीत हिची भावकी शेणी. रावकी काय आणि लोकांची म्हणून काय ही माझी गाढव. चुलत निलत हिला भाव, का चुलत कळत नाही का मामा. अक्कल नाही काय तुला होय ग हा? प्रेम केलंय लग्न करायचं अगं तुला ढीक प्रेम केलंय पण तुझं काय गरज होती प्रेम केलंय ना तो तुला आई आहे तुला बाप आहे तुला भाव आहे तर तो सांगायचं ना की मला त्याचं पोरासंग लग्न करायचंय मी दुसरीकडे लग्न नाही करायचं तू का म्हणून जाती त्या भेटायला त्यांना का म्हणून जाती त्यांना भेटायला तिथं त्यांच्या वावरात हा मारून त्याच्या बरोबर आता मारीत बसली पाच वापो फुटून पार सगळं वाटोळ झालंय पाण्याचं पोरग दार धराय त्यासाठी त्यांनी बी दिली गावात मावळण मग तू ये मग गावातच काय दडान काय अक्कल आहे यासाठी शाळा शिकवली होय तुला म्हणलं काहीतरी हुशार निघन बा जाऊ दे की आता झाले गेले द्या सगळं तुमचं विसरून आमचं कशाला वाटोळ करतात तुमच्या झालं? महागालचं काढू काढू तुझं वाटोळ करायचं नाही ना तर तू जर परत जर काय झालं आणि बाय माझा नवरा कामच करीना ना मला आमकच नाही मला तमकच नाही अशी जर म्हणत आलं तर तो तोंड चिरीन करतोय चरा चरा. करतोय ते एकदम सुखात ठेवेन त्याला कधी असं हा. वारा लागू काय द्यायचं असते काय बापाने आमची ननंद लय सुखात ठेवली तेव्हा ती आली टाम 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 करीत काय जुनं असतं काय सगळं काय तसंच नसतं. सगळं तसंच नसतं. हा नसतंय दिसतंय ना डोळ्यानी नाही बा दुसऱ्या गावात दुनिया लय बदलली आता लय पुढे गेली आता काय आता पहिलं तुम्ही- नाही राहिलं आता. दुनिया बदलली दुनिया केंद्राला गेली पण तुम्ही जागेवर जायचं ना हा जागेवर राहायचं का नाही काय जागा होईल काय जागा? चाललंय ना आता आमचं पण. डोळ्यानी तर बघत होत नाही नाही बाबा आपण जागे व्हायचं हा. गेले हो. आम्ही नाही बाई गेलो ती तुमचाच लोक म्हणता काय दुनिया गेली कुठं बदलली मग तुम्ही काय बदललात काय बदल आमचं काय बदल पाहिजे काय तुम्हाला? बदललात का आम्हाला काय झालंय बदलायला हा? आणि हे तुझ्या आईच्या तोंडामुळे पोरगी द्यायची नव्हती मला हो, आणि बाई, देणार बी माझ्या नाही तोंडाला काय झालंय काय वारं फिरत गेलं का असं वाकडं तिड झालंय काय माझं माहिती तवा आपलं तोंड, तोंड. वाकडं झालेलं बरं नीट केलं असं आम्ही आमच्या पदर हाय का उलसक हा. नंदाला बोलल्यासारखं हाय का कौतुक अंगात नाही उलसक? नाही अशा भावजाई आहेत का? नंदानी बी काहीतरी कौतिकानीच यायचं हा, यायचं भावाला मग सांगायचं त्याच अंधारात कौतिकाने तर आलते ननंद बा तिकडूनच आली वाघ गरजत आल्यासारखा आणि मग असं आलेलं तवा नव्हे गोड लागलं काय गोड लागलं म्हणलं होतं ना वहिनी दी माझ्या पोराला पोरगी तुझी मग म्हणून ती काय शिकवलं काय तुम्हीच शिकवलं वाटतं पोराला हा वय हा तुम्ही हा, शिकवलं आम्ही शिकवलं म्हणून आमच्या रानात तुमची पोरगी तिकडे हा मग काय लय लांब आहे काय राम तुमचं 12 कोसावर पण ध्यान ठेवायचं ना पोरीला नाही द्यायची तर मला हे ध्यान म्हणायचं. ठेवायला ध्यान ठेवा काय ते आहे बारीक माझ्या पोराला जाता द्यायची इकडं नव्हती ना तिकडं. मग ध्यान त्यांनी ठेवायचं बसवली तिच्या असं पोरीला घरात ठेवायची बसून हा नव्हतं व्हायचं मग. तुमच्या पोरी वाटत तुम्ही घरातच बसवीत होता तो. आमच्या पोरी नाही बाय अशा आम्ही सांगन तिथंच लग्न केलं पोरींनी हा बघा आता मग हे काय म्हणणं ती मावळणी तवा बी लय तुम्हाला टोचलं. नाही, 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 तवा बी लय तुम्हाला टोचलं. मला करायचंच मी देत नव्हतं होती की माझी पोरगी तुमच्या मला थोड्या पोराला. करायचंच नव्हते काय आता काय काय म्हणणं आहे तुमच्या दोघींचं काय म्हणणं आहे बरं. काय म्हणणं आहे मामाकडे यायचं आणि मामाला सांगायचं अशा बाता म्हणायचं मामा मला पटती मला करायची बर येतो मी. हा चल बघू दादा आल्यावर दादा बरं हा जा बघा आणि तुला नव्हतं काय व्हायचं हा? हा? आवडतोय अगं आई ते काय मला आवडतोय काय आवडतोय का हा पण आकलीची गिरी काय कुठं हुकाचं खोवून होय ग आधीच तुला कसं कळत नव्हतं मग आलते ते महागायला मला द्यायचं काम कळत मग नव्हतं तुला आधी नव्हतं काय कळत तू आधी म्हणायचं ना मला आवडतोय आणि तू भीतीने नाही म्हणलं मी माझ्या भीतीने नाही म्हणलं जाऊ दे आता दे आवड काय तू पुन्हा माझ्या दारात ये मला म्हण की मला असं केलं त्यांनी तसं केलं त्यांनी मला आमक नाही त्यांनी असं रुपया काय तुला इथून घरातून काय द्यायला लावी ते पोरांना करीन काम ते नकरा आता. काढी ते मी करीन ते काम काय करीन जाशील काहीतरी करीन. खुरपायला जाईन खुरपाय कुठे जा मग जा ओक्याने तोंड टिची तो असं टाचा टाचा सरनाव का ग लईच महागारी बोलायचं शिकली होय ग हा आणि इथं काय तुझ्या हातापायाला काय चावत आहे गोळा उठतोय काय होय करायला मला आता लग्नच करायचंय त्याच्याशी जा कर जा जाऊ नको मग माझ्या दारात पळ निघ इथून निघ
आणि मी करते आणि तू खुरपा आणि बोलती चरा चरा हिच्या तोंडाला चावले वनी काय आणि इथं तांब्या भरून घ्याय ना घुबड माळा वरली आणि त्यानं आमचं दोघीचं दिलं लावून आणि ही झाली ही हिला येऊन दे आता घरला तिच्या बापाकडून संध्याकाळी हिचं तोंड टेचायला लावते मिरची भरायला लावते हिच्या तोंडात मस्त वनी